नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 2013 ची प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आपण 30 क्वेश्चन पहिले पाहिले होते. आता नेक्स्ट जे क्वेश्चन आहे ते आपण पाहूया. भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगांचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे असतील? तर ते कसे आहेत पहा. केसरी, पांढरा आणि हिरवा. वर केसरी आहे, नंतर पांढरा आहे, नंतर हिरवा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून ओळखला जातो. तर कोणता आहे मानवी हक्क दिवस? तो 10 डिसेंबर आहे. किती आहे? 10 डिसेंबर. त्यानंतर पेस मेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णाकरता वापरले जाते. पेस मेकर ही जी क्रिया आहे किंवा ही जी ट्रीटमेंट आहे, ही हृदयाचा जो विकार आहे त्याच्यासाठी पेसमेकर हे वापरतात. त्यानंतर दादासाहेब फाळके यांचा पहिला चित्रपट कोणता? तर राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आहे. हा दादासाहेब फाळके पुरस्कारही सध्या दिला जातो, कारण दादासाहेब फाळकेनेच हा मराठी पहिला चित्रपट काढलेला आहे, राजा हरिश्चंद्र. त्यानंतर सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? तर बंगालचा उपसागर व हिंदी महासागर, पॅसिफिक समुद्र व अटलांटिक समुद्र, अरबी समुद्र व गुजरात खाडी आणि भूमध्य समुद्र व लाल समुद्र. तर भूमध्य समुद्र व लाल समुद्र याच्यामध्ये हा सुएझ कालवा आहे. म्हणजे 2 समुद्र कोणते आहेत? भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र. त्यानंतर आपण आपला फोटो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू इच्छित असल्यास सर्वात वेगाने पाठवण्याचा मार्ग कोणता? तर त्याला ईमेल म्हणतात. ईमेलने आपण फास्ट आता पाठवू शकतो. पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? पोलिओ रोग हा जो आहे तो हाडांवरती त्याचा परिणाम होतो. स्नायू आणि मज्जासंस्थान, त्वचा. आता मज्जासंस्थेवरती खरी त्याची इजा झाल्यामुळे त्याच्या हाड हे बळकट राहत नाहीत, स्नायू बळकट राहत नाहीत आणि त्याच्यामुळे पोलिओ हा रोग होतो. अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभ हे लक्षात ठेवा. सांची स्तूप आहे, अयोध्या, पटना. तर अशोक स्तंभ हा सारनाथ या ठिकाणी आहे आणि अशोक स्तंभाची स्थापना ही कोणी केलेली आहे? तर सर्वसाधारण मौर्य अशोका या कालावधीमध्ये झालेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक, पुणे, मुंबई, सातारा. तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुरु गोविंद सिंह यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर गुरु गोविंद सिंह यांची समाधी ही नांदेड या ठिकाणी आहे. सर्वसामान्य माणसाचा रक्तदाब साधारण किती असतो? सर्वसाधारण माणसांचा रक्तदाब 120 ते 80 हा असतो, कारण हा जनरल व्यक्तीचा ब्लड प्रेशर म्हणतात त्याला. औरंगाबादमधील टिंबटिंब ही ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखली जाते. औरंगाबादमधील टिंबटिंब ही ताजमहालाची प्रतिकृती म्हणून ओळखली जाते, तर ती आहे बीबी का मकबरा. त्यानंतर मुंबई दिल्ली लोहमार्गावरील राज्यातील अखेरचे जंक्शन म्हणून टिंबटिंब ओळखले जाते. भुसावळ, नाशिक, वर्धा, बुलढाणा. तर ते आहे भुसावळ. त्यानंतर दक्षिण अक्षांशापलीकडे वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर 50° दक्षिण अक्षांशापलीकडे वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतो आपण त्यांना? खवळलेले 50. बरोबर. गरजणारे 40, ओरडणारे 50 यापैकी नाही. तर 50° दक्षिण अक्षांशापलीकडे वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांना पश्चिमेकडून वाहतात, लक्षात ठेवा, त्याला खवळलेले 50 असे म्हणतात.
भारतातील टिंबटिंब या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते. तर निलगिरी हा पर्वत जो आहे तो निळा पर्वत म्हणून ओळखला जातो. अवकाशात प्रवेश करणारा पहिला सजीव कोणता? उंदीर, चिमणी, घार, कुत्री. तर अवकाशामध्ये पहिला सजीव प्राणी जो गेला तो कुत्री गेलेला आहे. स्त्री भ्रूण हत्येमुळे विवादास्पद ठरलेली चिकित्सा पद्धती सोनोग्राफी. ही सर्वांना माहिती आहे. गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? तर लुंबिनी, पाटणामध्ये. लक्षात ठेवा. भारताच्या मध्यातून टिंबटिंब गेले आहे तर हे विषुववृत्त गेलेले आहे. भारताच्या मध्यातून टिंबटिंब गेले आहे तर काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. काय गेलेलं आहे? कर्कवृत्त. लक्षात ठेवा, हा नेहमी प्रश्न येतो आणि ते नागपूरवरून गेलेला आहे. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचे मूळ स्थान आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये कोणती जात आहे? तर वारली. कोणती आहे? वारली. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण हे क्वेश्चन पाहिलेले आहेत. आपण दररोज 20 ते 25 क्वेश्चन सर्वसाधारण पाहत जाऊ, जेणेकरून ते तुम्हाला फायद्याचे ठरतील आणि पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगला अभ्यास करा, नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि यशस्वी व्हा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.